आज ना सकाळी सकाळी उठून मस्त पटापट कामं करून तयार झाले, कारण की मला जायचं होतं एका रांगोळीच्या ऑर्डरवर. लग्नाची सप्तपदीची रांगोळी होती, त्या ऑर्डरवर जायचं होतं मला. त्यासाठी मी पटकन नाश्ता करून घेतला. नाश्त्यामध्ये चणे आणि पुरी होती. कालची नागपंचमी झाली त्यातलीच सकाळचं रात्रीचं शिळं उरलेलं होतं, तेच मी खाऊन घेतलं. आणि सोबतच श्रीखंड पण होतं. आणि माझ्या पिल्लूला श्रीखंड खूप आवडतं, म्हणून तो मला सारखं सारखं थोडं थोडं मागत होता. त्याचा एक मित्र पण आलेला होता, पुरू. आणि लेकरांचं कसं असतं ना, दोघं पण एकमेकींच्या चढीवर चढ खात होते. आणि माझं ते काम संपल्यावर मी लगेच निघाली. माझे मोठे दादा आले होते घ्यायला आणि लगेच गेल्यावर बरोबर कामाला सुरुवात केली. आम्ही रांगोळीची आखणी करून घेतली. पूर्ण रांगोळी आखणी झाल्यावर पटापट कलर भरून घेतले, कारण की मला लवकरात लवकर तयार करून द्यायचं होतं. लग्न लागलं पण होतं आणि सप्तपदीला लगेच सुरुवात होणार होती. मग मी पटकन रांगोळी तयार केली आणि हे बघा, खूप छान अशी रांगोळी आली होती ती. ती होती रांगोळी सप्तपदीची 7 वचनं लिहायची आणि ती 7 वचनं खूप छान लिहिले गेले होते. आणि आमचं काम आटोपल्यावर त्यांनी जेवणाचा आग्रह केला, जेवण करूनच जा म्हणे. मग आम्ही जेवण करायला बसलो तिथे. खूप छान जेवण पण होतं. आणि बस जेवण केल्यावर तिथून आले घरी आणि मस्तपैकी आराम केला, कारण की सकाळच्या धावपळीत खूप दगदग होऊन जाते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.